नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। काय झालं, एकदा पु ल देशपांडे यांचे सहकारी होते मधु कदम, जे तिकडे रिदम वाजवायचे, ढोलकी वगैरे वाजवायचे वाऱ्यावरची वरातमध्ये। एकदा मधु कदमांना आणखी एक मूल झालं, म्हणजे आधी काही मुलं होती, आणखी एक झालं म्हणून त्यांनी पेढा दिला पुलंना आणि पुलं त्यावर लगेच उत्तरले, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, कदम कदम बढ़ाए जा। तर हे सांगण्यामागचं कारण म्हणजे आज आपण भेटणार आहोत कदम वहिनींना आणि शिंदे वहिनींना। चला सर्वप्रथम कदम वहिनींना भेटूया। गोरेगाव पूर्व गोकुळधाम RMMS सेक्टर मधल्या सौ दीपाली प्रीतम कदम वहिनींना भेटून आपण त्यांची मतं जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? सौ दीपाली प्रीतम कदम। काय करता तुम्ही? मी नोकरी करते। कुठे? बोरिवलीला। हाय का? आता बोरिवलीला तसं नाही, काय काम करता? अच्छा, मी ऍड एजन्सी मध्ये आहे। ऍड एजन्सी मध्ये काय करता तिकडे? ग्राफिक डिझायनर। ग्राफिक डिझायनर, बर वा। आणि लग्न कधी झालं? 10 मे 2006। 2007, 3 वर्ष झाली? हो। 3.5 हो बर। आणि माहेर कुठलं तुमचं? ठाणा। ठाण्याचं, बर। हे कुठे भेटली? माझे बाबा आणि त्यांची आत्या आमच्या समाजाचे कार्यकर्ते आहेत, तर माझ्या बाबांनी त्यांच्या आत्याला म्हणजे असं विचारलं की कोणी मुलगा असेल तर सांग म्हणून, तर त्यांनी सांगितलं की माझाच भाचा आहे म्हणून। तर मग बाबांनी फोन केला घरी आणि मग लोक बघायला आले। बघायला आले? पहिल्यांदाच घडलं तर मुलाला बघायला आले। नमस्कार। संपूर्ण नाव? प्रीतम शशिकांत कदम। प्रीतम प्यारे। बर, मग आज कंपनीत दांडी, तुम्ही पण ऍड एजन्सी बुट्टी, आज घरातले ग्राफिक्स आवरले असेल, सगळ्यांची ओळख करून द्या। हे माझे सासूबाई। नमस्कार। माझी आई। नमस्ते। साई आई माझी बहीण आहे। नमस्ते। या बहिणीच्या सासूबाई ते, नमस्कार। आणि हे माझे सासरे। नमस्ते। आणि ते आमच्या बिल्डिंग मधले माळकर काका, आणि ती माझी मुलगी। वा, त्याचा खेळ खेळायला सुरुवात करूया। बहिणी, तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करता, म्हणजे काय करता? मला माहिती आहे, पण प्रेक्षकांसाठी सांगा ना। ऍड्स असतात मॅगझिन्स मध्ये वगैरे, हा, त्या ऍड्स वगैरे मी बनवते। त्या जाहिराती आपण बघतो का नाही मॅगझिन मध्ये? मॅगझिन मध्ये क्लासिफाईड्स असतात, त्या जाहिराती मी बनवते। त्या जाहिराती तुम्ही बनवता? चला, पहिला प्रश्न वहिनी, आतल्या फळीवर एका प्लास्टिकच्या बरणीत लाडू आहेत, ते किती आहेत? काय माणसं आहेत बघा, लोकांच्या 11 घरात जाऊन लाडू मोजतात, आणि काय बायका आहेत बघा, आधी घरातले लाडू मोजून सुद्धा ठेवतात। काय वहिनी? 1 2 3। थँक्यू। थँक्यू काय आहो, तुम्ही लाडू बनवले। दुसरा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे, अक्षर आहे क। करुणेचा सागर तू देवा, सारं काही तुला सांगावं, प्रीतमरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य मला द्यावं। अखंड सौभाग्यवती भव। माझं नाव मागच्या जन्मी जितेंद्र देव होतं। अब मैं आपको 300 रुपये देव घ्या, आणखी 300 अशी झाली मजा कदम वहिनींच्या घरी। आता आपण भेटणार आहोत कुणाला बरं? शिंदे वहिनींना। चला माझ्या सोबत। गोरेगाव पूर्व गोकुळधाम मधल्या मीनाक्षी टॉवर मध्ये राहणाऱ्या सौ रीमा कल्पेश शिंदे वहिनींना भेटूया, गप्पांना सुरुवात करूया, पण त्याआधी परिवाराची ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? रीमा कल्पेश शिंदे। काय करता आपण? मी सर्व्हिस करते। बर, काय कुठल्या उद्योगात? मी एक्झिक्युटिव्ह उद्योगात। बर, माहेर कुठलं? माहेर इकडेच गोकुळधाम। गोकुळधामच? हो। लग्न अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज। हो, कुठे? गोकुळधाम मध्ये जमलं? हो। आईस्क्रीम खाता खाता? नाही, मग आम्ही कॉलेजमध्ये होतो। कुठल्या कॉलेजला? ठाकूर कॉलेज। ठाकूर कॉलेज? मी इथे पुरत वेस्टर्न लाईन वरच आहे सगळं तुमचं। हा, नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? कल्पेश रमेश शिंदे। काय करता आपण? मी बिझनेस करतो। कसला? कोरुगेटेड आणि प्रिंटेड कार्टन्सचा। अच्छा, बर। मी कोण आहे? ही माझी मुलगी राजवी शिंदे। वा, नाव सर? हॅलो का? नमस्कार। वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या। हे माझे मिस्टर, अर्थात। ह्या माझ्या सासूबाई, नमस्ते। ह्या माझी आई, नमस्ते। हे माझी आत्या, नमस्कार। ते काका, हे 2 माझे धीर, ते पण एक धीर आहेत तिकडे उभे, ते काका, ह्या काकी, तिकडे पण एक काकी आहेत, ह्या बाकीच्या माझ्या सगळ्या नंदा, ह्या आजी, ह्या माझ्या मावश्या, ह्या पण आजी, मावशीचा मुलगा,
आणि ती जाव आणि तो पार्थ तिचा छोटा मुलगा. वा, खेळ खेळायला सुरुवात करूया. म्हणजे तुमचा परिवार खूपच मोठा हो. आहे एकंदरीत लक्षात आलंय माझ्या. तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली. तुम्ही शिक्षण करताना कधी विचार केला होता का की आपण एका मोठ्या परिवारात जाऊ, किंवा कसा विचार केला होता? असं काही माहिती नव्हतं. कॉलेजमध्ये असल्यापासून सुरुवातीलाच आमचं ठरलं. पण आर यू कम्फर्टेबल विथ एनिथिंग? येस. म्हणजे यू वर कम्फर्टेबल या. त्या ज्या वेळेला सुरुवात झाली संसाराला तेव्हा? हा, म्हणजे माझी स्वतःच्या माहेरची फॅमिली सुद्धा मोठीच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण काय करता तुम्ही? एक वर्किंग वुमन आहात तुम्ही, फुल टाइम, राईट? आणि घरात पण लक्ष देता. काय असतो खरं तर मला असं वाटतं की मी स्त्री असतो तर माझ्यासाठी ते अवघड झालं असतं की कामही करायचं आणि घरात लक्ष द्यायचंय. पण काय असं असतं का घरात लक्ष देणं हे कधी कधी इरिटेटिंग असतं का? नाही, असं काही नाही. माझ्या जोडीला माझ्या सासूबाई आहेत, त्यामुळे घरात पूर्णतः त्यांचाच लक्ष असतो तसं बघितलं तर. पण ऑफिस मधून आल्यावर थोडाफार हातभार लावते त्यांना. पण हो तर कधी कधी कंटाळा नाही येत सगळं करण्याचा? येतोच, पण चालून जात. पण एक सून म्हणून जरा जबाबदारी असते की नाही आता हे एवढं तर केलंच पाहिजे, तू सून आहेस काय झालं तरी. नाही, असं मला सून म्हणून असं कधीच वागवलं गेलं नाही, त्यामुळे असं काही वाटत नाही. असं काही वाटत नाही. आता 2 प्रश्न आहेत, 600 रुपये बक्षीस आहे. पहिला प्रश्न, किचन मध्ये चपातीच्या डब्यात किती चपात्या आहेत? काय माणसं आहेत बघा ही. चपातीचा डबा उघडून बघितला हो, आता आहे 4. हो. नाही बहिणी, माहित नाही त्या 4 पैकी 2.5 यांनी खाल्ली की काय, पण 1 चपाती आणि चतकोर चपाती, अरे 1.25 चपाती आहे. तर दरम्यान कुणी खाल्ली मला माहित नाही. बरं, उखाणा घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न, अक्षर मी तुम्हाला देणार, अक्षर आहे म. मंगेशाच्या पिंडीला फुले वाहिली 4, कल्पेश रावांचं नाव घेते, मनात पैठणी जिंकण्याचा विचार. जरा गाडी रुळावरनं हार्बरला गेली होती इकडे वेस्टर्नची, हा, पण जरा आणली तुम्ही परत जरा मध्येच वाशीला गेली होती ती, बोरिवलीला वळवली. वा, हरकत नाही, घ्या 300 रुपये मिळाले. प्रीतम यांना मला विचारायचंय, तुम्ही अरेंज मॅरेज ना तुमचं? हो. तरी बघायला गेलात तेव्हा तुम्ही काय विचारलं त्यांना? विचारलं म्हणजे रूमचं विचारलं, म्हणजे लग्नानंतर वेगळी राहण्याची इच्छा आहे का? वेगळं राहायची? एक मिनिट थांबा, माझा चष्मा माझ्यापासून वेगळा म्हणजे आई वडिलांबरोबर राहायला आवडेल का असं? आवडेल का काय? नाही, म्हणजे आजकालच्या मुलींना वेगळं राहायची आवड असते ना, वेगळं राहायचं असतं त्यांना. मग ते जर वेगळं राहायचं म्हणले असते तर तुम्ही विचार केला असता करायचं की नाही ते? तरी विचार केला असता. पण आता आई कुठे आहे तुमच्या? आई ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय? नाही का सगळे एकत्र राहतात? आणि आता मोठा मुलगा वेगळा होणार माहिती होतं, म्हणजे आता एकत्र राहू शकत नाही ना तेवढी तर. बरोबर, तुला घर लहान आता दुसरीकडून अपेक्षा असतेच ना की आपल्याकडे राहावी म्हणून. पण चांगली आहे तुमची सून. आता मी पण चांगली आहे ना. मी पण चांगले आहे ना. अहो तुम्ही पण चांगल्याच आहात. काय गंमत आहे ना मित्रा, एक असते आई, एक असते प्रेयसी. प्रेयसीची होते बायको, आईची होते सासू, आणि उगाच्या दोघी जणी मधल्या मध्ये आपला नवरा करून टाकतात. आपण साधे असतो, पण या चांगल्या असतात दोघी. कारण एकीचा हक्क आजपर्यंत आपल्यावर असतो, तो अचानक दुसरी घेऊन टाकते, आणि तिच्याकडे आपण अर्थात प्रेयसी बायको आपली अर्धांगिनी म्हणून तिच्याकडे जास्त जात राहतो. आणि मग आईला वाटतं आजपर्यंत सगळं मी केले, आणि आता हे काय चाललंय. पण जेव्हा मूल होतं तेव्हा सगळंच बदलून जात असेल ना तुमचंही, नाही का? बदललं असेल तुमची मुलगी झाल्यावर. हो, आता काय वाटतं तुम्हाला? खूप छान काळजी नाही वाटत तिचं इथे तरी लग्न होईल? वाटते. काय म्हणजे अजून खूप दिवस आहेत, खूप वर्ष आहेत त्याला. वर्ष येतो. आता काय चाललंय तुमचं? आता जे केलंय ते करू ना. तिथे लपवलंय ते या इकडं, दाखवा त्यांना काढून पटकन. डावरे आहेत का तुम्ही? 1 मिनिट सुरू झालं बरं का? हो. काही नाही झालं. आई आहे ना जागी. आई
दागिने शेतीला बाळा. हा, काय हो, काय काढलं मिस्टर हे? मी ती गॅसची शेगडी काढली. गॅसची शिगडी. हा. हा. हे ही खिडकी. खिडकी. मांड दाखवला म्हणजे त्याच्या समोर हा बाण बरोबर बाण लागला आणि 1 ग्रामचा सोन्याचा दागिना मला कुठला देत आहे तुम्हाला मिळालाय. पण तुम्ही माझ्या हातात देणार ना? तुमच्या हाताने देणार. तुम्ही या, या. हातात हा तुम्ही मला दिला आता हा मी तुम्हाला पुन्हा देतो. थँक्यू.